नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आजची तारीख 9 मे 2024. मुंबईत मतदानाची तारीख 20 मे. आणि म्हणूनच आम्ही आज एक विशेष मुलाखत घेऊन आलोय. ती आहे उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार पियुष गोयल यांची. तीही आपण पाहणार आहोत. मात्र पुन्हा एकदा वळूयात तारखांकडे. देशात आणि 4 टप्प्यांचं मतदान बाकी आहे आणि लोकसभा निवडणूक निकालाचा दिवस 4 जून. मी या तारखा तुम्हाला का सांगते या तर प्रत्येकाला माहिती आहेत. यात नवीन काय? बरं, तुम्हाला 12 मार्च 1993 ही तारीख कानावर पडल्यावर काही आठवतंय? याच दिवशी म्हणजेच 24 वर्षांपूर्वी मुंबईत भयावह 12 साखळी बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 257 निर्दोष मुंबईकरांचा बळी गेला आणि हजारोंवर लोक जखमी झाले होते. मग आता मी सुरुवातीला सांगितलेली निवडणुकीची तारीख आणि मुंबई बॉम्बस्फोटाच्या तारखेचा काय संबंध, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर संबंध आहे राजकारण आणि निवडणुकीचाही. उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अमोल कीर्तीकर आणि याच कीर्तीकरांच्या प्रचार रॅलीत 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चव्हाण फिरताना दिसला. आरोपी मुसाच्या कीर्तीकरांसोबत फिरतानाचा व्हिडिओ भाजपनं शेअर केला. मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. तसंच थेट उद्धव ठाकरेंना सुद्धा प्रश्न विचारलाय. तर या सर्व आरोपांवर ज्यांच्या रॅलीत मुंबई बॉम्ब स्फोटाचा आरोपी इब्राहिम मुसा दिसला होता, त्या अमोल कीर्तीकरांनीही स्पष्टीकरण दिलंय. ज्या मुंबईकरांनी भरून प्रेम हे उद्धव ठाकरे उभाटा गटाला दिलं, त्या उद्धव ठाकरे यांनी आज भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे की ते मुंबईकरांसोबत आहेत की ते मुंबईत ब्लास्ट करणाऱ्या आरोपींसोबत आहेत. कारण 93चा बॉम्ब ब्लास्ट मुंबईकर विसरलेले नाहीत. उद्धव ठाकरे अशा प्रकारे बॉम्ब ब्लास्टमधल्या आरोपीला प्रचारात आणतायत, ही अत्यंत दुःखाची मुंबईकरांसाठी गोष्ट. ज्याला शिक्षा झाली आहे असा आरोपी तुम्ही प्रचारात घेता? मला असं वाटतं की ती भूमिका स्पष्ट उद्धव ठाकरेंनी केली पाहिजे. प्रचार चालू असताना त्या रॅलीमध्ये कोण असतं कोण नसतं ह्याच्यामध्ये जे कोणी बाहेरनं येऊन सत्कार करतात किंवा आम्हाला भेटतात, ते काय आम्ही काय त्यांना बोलवत नाही, ते स्वतःहून येत असतात. आणि मला असं वाटतं की आम्ही काय कोणाला अशा व्यक्तींना बोलवलं नव्हतं. मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही. इब्राहिम मुसावर 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी अभिनेता संजय दत्तला AK रायफल आणि 56 हँड ग्रेनेड दिल्याचा आरोप होता. मुंबईत स्फोटात मुसाचा हात असल्याचं सिद्ध झाल्यानंतर कोर्टानं त्याला 10 वर्षांची शिक्षा आणि 2,77,000चा दंडही ठोठावला होता. आणि याच मुसावर आम्ही तुम्हाला आजचा महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आमचा प्रश्न सांगते, 93च्या ब्लास्टचा आरोपी इब्राहिम मुसा अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात या भाजपच्या आरोपानं ठाकरेंना निवडणुकीत फटका बसणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता वळूया आजच्या भागात आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. 93 ब्लास्टचा आरोपी इब्राहिम मुसा अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात या भाजपच्या आरोपानं ठाकरेंना निवडणुकीत फटका बसणार का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूयात. X वरून विक्रम राजपूत, त्या आरोपीचा फटका मुंबईसह संपूर्ण देशाला बसला आहे. X वरूनच सिद्धेश, ग्राउंडवर लोकांना माहिती नाही कोण प्रचारात होतं कोण नाही. 200-300 लोक असतात प्रचाराला. यूट्यूबवरून शिवराज दाभाडे, आरोप करणे आणि आरोपांची पुष्टी होणे या वेगवेगळ्या बाबी आहेत.
यूट्यूबवरून विश्वजीत इथे भ्रष्टाचारी भाजपमध्ये जाऊन बसलेत, त्याचा फटका त्यांना बसत नाही, तर याचा फटका काय बसणार आहे? फेसबुकवरून महेश कोतवाल, देशद्रोहाचे आरोप भाजपनं केलेले मलिक प्रफुल्ल पटेल सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसले आहेत, ते भाजपला कसे चालतात? इंस्टाग्रामवरून अमेय डाकवे, जेव्हा लोकांना स्वतःचा पराभव दिसू लागतो तेव्हा अशा प्रकारे काही ना काही गोष्टी खोदून काढतात. 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इब्राहिम मुसावरून भाजपच्या निशाण्यावर आलेले ठाकरेंचे उमेदवार स्वतः अमोल कीर्तीकर आपली बाजू मांडण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. अमोलजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. पण प्रश्न अत्यंत गंभीर आहे. आज आपल्या प्रचारामध्ये मुंबई बॉम्ब ब्लास्टचा आरोपी कन्व्हिक्ट जो झाला, ज्याला सजा झाली, तो आज सामील होता. काय सांगाल? बघा मॅडम, आम्ही ज्यावेळेला प्रचार फेरीत फिरत असतो त्यावेळेला आपल्यासोबत शेकडो लोक त्या ठिकाणी फिरत असतात. काही लोक 2 मिनटं 5 मिनटं येतात आणि निघून जात असतात. तशा पद्धतीने अनेक माणसं समोरनं जात असतात. आता ते प्रत्येक माणसाचं कॅरेक्टर काय आहे हे आम्हाला तरी माहिती नसतं, कारण तो जो व्यक्ती तुम्ही किंवा त्यांनी जो सांगितलेला आहे तो काय आमच्या पक्षाचा पदाधिकारी नाही आहे किंवा आम्ही त्याला निमंत्रित केलं गेलं नव्हतं. रॅली जात असताना एखादा कॉमन मॅन ज्या पद्धतीने येतो त्या पद्धतीने आला आणि तो निघूनही गेला. मला असं वाटतं की भाजपच्या लोकांचा आमच्या या सर्व गोष्टींवरती कदाचित वाद असावा, कारण आम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि कुठेतरी बदनामी करण्याच्या दृष्टीने आणि बदनाम करून मला असं वाटतं की मतांमध्ये काही कमी जास्त करण्याच्या दृष्टीने ही राजकीय खेळी भाजपच्या माध्यमातून केली गेलेली आहे. आणि मला असं वाटतं की आज रॅली जेव्हा असते तेव्हा आम्ही परमिशन्स काढत असतो, तेव्हा अनेक पोलीस सिव्हिलमध्ये ड्रेसमधले त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि जर का समाजाला घातक व्यक्ती जर का त्या रॅलीमध्ये फिरत असेल तर पोलिसांचं काम आहे त्यांना थांबवण्याचं. आणि सध्या पोलीस खात्याचं नेतृत्व त्यांच्याच पक्षाचे नेते करत आहेत. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी त्यांच्या पक्षाकडे सांगायला पाहिजे होत्या. अमोलजी, आपण म्हणताय ते अनेक वेळेला राजकारण्यांचे जेव्हा अशा पद्धतीचे फोटो येत असतात तेव्हा ते म्हणत असतात. मात्र या पर्टिक्युलर केसमध्ये तो जो काही व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे त्यामध्ये मुसा अगदी तुमच्या खांद्याला खांदा लावून चालतोय, तुमच्या अगदी बाजूला तुमच्या रॅलीत आहे, तुमच्या नुसत्या रॅलीत सहभागी झालाय असं नाहीये. नाही, बघा कसं असतं, ती रॅली रस्त्यावरती उतरून चालली होती. ॲक्च्युली मी त्या पर्टिक्युलर तो जो पार्ट तो बघितला ना, त्या पार्टची पूर्ण रॅली जर का तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल. आता कसं असतं, एखाद्याला बदनाम करायचं असतं तेव्हा पर्टिक्युलर एक व्हिज्युअल दाखवतात आणि नंतर ते कट करतात. मी पूर्ण रॅली माझी ही रथावर नसते, ज्या ठिकाणी गर्दी असते जी कदाचित ती आवाक्याच्या बाहेरची असते त्या ठिकाणी मी स्वतः खाली उतरतो, आमचे पदाधिकारी खाली उतरत असतात आणि आम्ही त्या रॅलीच्या सोबत चालत असतो. ते चालताना कोण जवळ येईल, कोण 1-1.5 मिनटं 2 मिनटं थांबेल किंवा कोण निघून जाईल ह्याच्यावरती आमचं लक्षच नसतं बिलकुल त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं मग जर का अशा पद्धतीने आरोप त्यांनी जो केला आहे तर कधी कधी मला शंकाही अशी येते की हे त्यांनीच तर प्लॅन नाही ना केलं. एखाद्या अशा डिस्प्युटेड व्यक्तीला त्या रॅलीमध्ये पाठवायचं, त्याचे व्हिज्युअल्स घ्यायचे आणि आरोप करायचा. मला असं वाटतं जर का तो आरोपी असेल आणि जर का गुन्हेगार असेल आणि जर का अशा पद्धतीने जर का सराईतपणे फिरत असेल तर त्याची अमोलजी, आपण अत्यंत गंभीर असा आरोप भाजपावर करत आहात. एक व्हिडिओ माझा काढला, त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक स्वतःचं रेकॉर्डिंग केलं. 100% असं असू शकतं असं माझं म्हणणं आहे. असं मॅडम, परत एकदा माझं वाक्य लक्षात घ्या, असं असू शकतं. आणि मला असं वाटतं की का नाही असणार, कारण पर्टिक्युलर पूर्ण रॅलीचा मग त्यांनी व्हिडिओ शूट दाखवायला पाहिजे होतं. म्हणजे तो व्यक्ती आला कुठे आणि गेला कुठे हेही कळलं असतं ना. म्हणजे असं शिवसेनेबरोबरच का होतं? अगदी थोडे दिवस आधी बडगुजर यांच्याबरोबर नाशिकमध्ये आपण पाहिला असाच एक आरोपी बरोबर ते नाचत होते असा व्हिडिओ समोर आला. आज तुमच्याबरोबर मुंबई ब्लास्टचा आरोपी आहे का? असं काय होतं असं नाही? बघा मॅडम, मुद्दा असा आहे की गेले 10 वर्षामध्ये आपण जनतेला काय कमिट केलं होतं ते कमिटमेंट आपण पाहिलं आहे की नाही पाहिलं आहे. ह्या मुद्द्यावरती इलेक्शन लढली गेली पाहिजे. उगीच कुठेतरी कोणाला तरी बदनाम करण्याच्या दृष्टीने जर का अशा पद्धतीने जर का आरोप प्रत्यारोप असतील तर ते चुकीचं आहे. जनतेला हे कळतं आहे, कारण त्यांनाही कळतं आहे त्या पक्षाला की जनता आपल्याला यावेळेला मतदान करणार नाही. त्यामुळे कुठेतरी जनतेचं भान भरकटवायचं
आणि दुसऱ्या मुद्द्यावरती घेऊन जायचं आणि कुठल्या तरी वेगळ्या मुद्द्यावरती जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं. अशा पद्धतीचं एक घाणेरडं राजकारण हे भाजपच्या माध्यमातून चालू आहे असं माझं मत आहे. अमोलजी, प्रश्न हा आहे की मुसानं आपल्या रॅलीत यावंच का? मला असं वाटतं ही गर्दी जी मी बघतोय आणि त्या पद्धतीने जे व्हिडिओ फुटेज बघितले त्याच्यातनं मला हे लक्षात आलं की अंधेरी पश्चिम विधानसभेची ही रॅली होती आणि त्या रॅलीमध्ये हा प्रकार घडलेला असावा. आणि मला कल्पना नाही, हे त्याचं उत्तर तोच माणूस व्यक्ती देऊ शकेल ना, किंवा ज्यांनी व्हिडिओ शूट केलं आणि ज्यांनी त्याला आयडेंटिफाईड केलं आहे की हा व्यक्ती, मला तो व्यक्तीच माहीत नाही कोण आहे ते. ज्यांनी आयडेंटिफाईड केलं त्यांनी ते सांगायला पाहिजे आपल्या सगळ्या लोकांना, मला असं वाटतं. आपण काही चौकशीची मागणी करताय का या संपूर्ण प्रकरणात? अजिबात नाही. मला माझ्या मुद्द्यांवरती इलेक्शन लढायचं आहे. त्यांना जे आरोप करायचे ते करून दे. आम्ही 100% प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि आम्ही 100% ह्यामध्ये जिंकणार आहोत. म्हणून कुठेतरी बदनामी करून अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करण्याचं काम जे भाजपच्या माध्यमातून केलं जातं आहे त्याचा मी निषेध करतो. आणि माझ्या पक्षाचं, माझ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे त्या कामकाजावरती माझा विश्वास आहे. त्यामुळे मतदार नक्की यावेळेला 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार, पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार या उत्तर पश्चिम जिल्ह्यात निवडून देणार आहे. अमोलजी, अशा पद्धतीनं रॅलीजमध्ये किंवा इतर कुठल्याच्यात हे असे क्रिमिनल्स येतात, याचं नियंत्रण करणं शक्य नाही आहे का? नाही, मला असं वाटतं की बघा की ते कुठल्याही पक्षाला शक्य नाही आहे. कारण शेवटी कसं आहे की हां, तुम्ही रथावरती कोणाला चढवावं कोणाला चढवू नये हा साधारणपणे तुमचा अधिकार असतो. कारण तिथे पदाधिकारीच वरती आले पाहिजेत हे साधारण एक अपेक्षित असतं. पण त्यातूनही कोण माणूस रथावरती चढू शकतो ना. या इलेक्शनच्या काळामध्ये आपण पटकन अनोळखी माणसाला हटकून खाली उतरू शकत नाही. आणि ही तर आम्ही चालत चाललो होतो, तिकडे हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी होती आणि त्या हजारोंच्या संख्येच्या माणसांमध्ये कोण कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे हे आम्हाला आयडेंटिफाईड करताच येत नाही. कुठल्याही पक्षाला शक्य नाही मॅडम ते. अमोल कीर्तीकर, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. दरम्यान अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत दिसलेल्या इब्राहिम मुसानंही या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलंय. अमोल कीर्तीकर यांच्याशी आपला कसलाही संबंध नाही, कीर्तीकर यांच्या रॅलीत मला कुणीही बोलावलं नव्हतं असं स्पष्टीकरण थेट इब्राहिम मुसानं दिलंय. अमोल कीर्तीकर यांची प्रचार रॅली जात असताना मी रस्त्यात उभं होतो. यावेळी स्थानिक नगरसेवकानं आपली अमोल कीर्तीकर यांच्याशी ओळख करून दिल्याचा दावाही इब्राहिम मुसा यानं केलाय. 1993च्या बॉम्बस्फोटावेळी आधी संजय दत्तला शस्त्र दिल्याप्रकरणी आपल्याला 10 वर्षांचा कारावास झाल्याचंही मुसा यानं सांगितलं. मुझे किसने भी नहीं बुलाया था. पहली बात तो मैं आपको ये बता दूं कि अमोल कीर्तिकर से मेरी कोई जान पहचान कुछ भी नहीं है. ये शायद मैं उनको दूसरी बार मिला होगा. कोई पहले किसी की शादी में गया था, तब किसी ने बताया था कि अजानंद कीर्तिकर साहब का ये बेटा है, तो तभी मेरी 2 मिनट के लिए मुलाकात हुई थी. और कल मैंने उनको पहली बार देखा, उनको मतलब इतने करीब से. और ना मैं उनके पास, ना उनके रैली में जा रहा था ना, क्योंकि मेरे साथ में, मेरे अगर मैं रैली में जाता तो मेरे पास में मेरे साथ में कुछ लोग खड़े रहते और कम से कम 50 से 40 जन अगर मेरे साथ में रहते तो मैं रैली में जाया तुमको ऐसा लगता था. मैं मेरे काम से खड़ा था, वहाँ पर उन लोगों ने हाथ बताया, मोहसिन हैदर, और हम लोग मतलब साथ में उठना बैठना है क्योंकि हमारे यहाँ के वो नगर सेवक है, उन्होंने हाथ बताया तो मैं उनको भी मिलने चले गया. 1993 बॉम्ब ब्लास्ट के अंदर मेरे ऊपर कोई कॉन्स्पिरेसी नहीं है. मेरे ऊपर यह आरोप है कि संजय दत्त को मैंने हथियार दिया है. और संजय दत्त क्या है, संजय दत्त को भी वो वहाँ की वो बॉम्ब ब्लास्ट की कॉन्स्पिरेसी से निकाला गया है. अगर मैं बॉम्ब ब्लास्ट की कॉन्स्पिरेसी में रहता तो मेरे ऊपर 10 साल की सज़ा नहीं लगती, मेरे ऊपर लाइफ लगती या फांसी लगती. और ये सज़ा मैं 2016 में कंप्लीट कर गया. मैं जब से आया हूँ तब से मैं रिटायर लाइफ ले लिया हूँ. और मैं मेरे घर पे रहता हूँ और मैं 5 टाइम आपको नमाज में मस्जिद में मिलूँगा. याच इब्राहिम मुसा यांच्या खुलाशानंतर प्रकरणात आणखी कोणता ट्विस्ट येणार हे लवकरच कळेल. आणि आता आपण पाहणार आहोत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते.
93 ब्लास्टचा आरोपी इब्राहिम मुसा अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात। या भाजपच्या आरोपानं ठाकरेंना निवडणुकीत फटका बसणार का? युट्यूबवर एकूण 88,000 मतं, 24% म्हटलंय होय, 76% म्हटलंय नाही। इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं, 52% म्हटलंय होय, 48% नाही। एक्सवर एकूण 9,000 मतं, 82% होय म्हटलंय, 18% नाही। फेसबुकचा कौल बघूया। 22% होय म्हटलंय, 78% नाही। हाच पोल रिझल्ट पाहिल्यानंतर बातमी आणखी आरोपाची। अमोल कीर्तीकरांवर मुंबई बॉम्बस्फोट आरोपीशी कनेक्शन असल्याचा आरोप होत असला तरी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांवर अशा प्रकारचा हा काही पहिला आरोप नाही। याआधी फेब्रुवारी महिन्यात 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर पार्टी प्रकरणी नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता याच बडगुजरांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे, ती सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर असताना। 2014 मध्ये निवडणुकीच्या संदर्भातील गुन्ह्यात ते दोषी ठरले होते। याच धर्तीवर बॉम्बे पोलीस ऍक्टच्या आधारे बडगुजरांना ही नोटीस बजावली, पण ही कारवाई म्हणजे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप बडगुजरांनी केलाय। तर संजय राऊत यांनीही या कारवाईवरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। तडीपार हे गुन्हेगाराला केलं जातं, जिल्हा बंदीची नोटीस मला मिळाली। मी लोकप्रतिनिधी आहे, परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे। कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचं हित होतं का? नाशिक जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख जो प्रचारात आघाडीवर आहे, त्याच्या हातात निवडणुकीचे सूत्र आहे, त्यांना तुम्ही तडीपारीची नोटीस काढता, त्याला तुम्ही काय म्हणणार? सगळे गुंड तडीपार तुम्ही तुरुंगातून सोडून आपल्या बरोबर घेतलेले आहे निवडणुकीसाठी, वारंवार त्याची नावं दिलेली आहे। सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात, या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपाऱ्या काढता। 4 जून नंतर याला उत्तर दिलं। सुधाकर बडगुजरांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या प्रचाराची धुरा आहे, पण तडीपारीच्या नोटिशीमुळे नाशिकमध्ये ठाकरेंची अडचण निश्चितच वाढणार आहे। पण या कारवाईआधी काल पालकमंत्री दादा भुसेंनी शिवसेनेच्या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच बडगुजरांना मैं हूं डॉन म्हणत इशारा दिला होता। त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी सुधाकर बडगुजरांवर कारवाई झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। ऐकूयात दादा भुसेंनी नेमका काय इशारा दिला होता। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं पाहिजे। ज्या दिवशी थोडीशी नजर सलीम कुत्तावर मुख्यमंत्री महोदयांची पडेल, आणि आता आपण काही काळजी करू नका, आपली सर्व टीम आता एक संघ झालेली आहे। राज्यात जसा उन्हाचा पारा चढू लागलाय तसतसा निवडणुकीच्या निमित्तानं टप्प्यागणिक राजकीय वातावरणही तापू लागलंय। पण काही जागांचा अपवाद जिथे आता नाही तर सुरुवातीपासूनच धग जाणवली। नाशिक
इथे महाविकास आघाडीनं उमेदवार देण्यात प्रचारात आघाडी घेतली, पण गेल्या आठवड्यापर्यंत महायुतीला उमेदवार देताना घाम फुटला। अखेरीस एकनाथ शिंदेंनी हम साथ साथ है म्हणत हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली। महायुतीच्या नेत्यांनीही सुरात सूर मिसळले। प्रत्यक्षात नाशिकच्या मैदानात कुरबुरी सुरूच आहे। आधी भुजबळांना उमेदवारी न मिळाल्यानं ओबीसी संघटना कार्यकर्ते नाराज, नंतर गोडसेंच्या प्रचारातून फोटो नसल्यामुळे भुजबळांनी ठेवलेले अंतर, तर स्वतःच्याच पक्षाच्या मेळाव्यातून गोडसेंविना लागलेले बॅनर्स। तरी दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे या म्हणीप्रमाणे तणाव आहे। पण आमच्यात सर्व ऑलवेल असल्याचा दाखवण्याचा महायुतीचा प्रयत्न, पण नेत्यांच्या याच प्रयत्नांना आता आमदारांकडून सुरुंग लावला जातोय। हेमंत गोडसेंच्या प्रचार सभेत बोलताना छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदेंनी केलाय। तसंच भुजबळांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे। कांदेंच्या या आरोपावर छगन भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय। तर ते महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते तुतारीचं काम करायचं। मग तुम्हाला जर एवढा तुतारीचा मुद्दा असेल तर मी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळांना जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कुशल तुतारीचं काम करावं। तर त्या तीन पक्ष जे आहेत, आता एखादा आमदार जो आहे त्या ठिकाणी ज्या वेगळ्या पद्धतीने काय बोलत असेल किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असेल तर माझं सांगणं हेच आहे की ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचं काम करा, पण शेवटी जे आहे हे महायुतीचं काम करा। नाशिकमध्ये महायुतीत आरोपांना जोर चढलेला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरून नवा वाद निर्माण झालाय। ईशान्य मुंबईतून उमेदवार असलेल्या संजय दिना पाटील यांच्या प्रचार सभेत प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या। यावेळी त्यांनी दीवार चित्रपटातील मेरा बाप चोर है या डायलॉग वरून श्रीकांत शिंदेंना टार्गेट करताना शिंदे गद्दार है आणि गद्दारच राहणार असं विधान केलं। पाहुयात प्रियंका चतुर्वेदींचं ते वादग्रस्त विधान। गद्दार गद्दार ही रहेगा। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार। दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। प्रियंका चतुर्वेदींच्या या विधानानंतर शिवसेनेकडून तेवढ्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यात आलंय। उबाठा के प्रमुख उद्धव जी ठाकरे ने बाला साहब के साथ महागद्दारी की है और उस महागद्दारी के लिए निश्चित तौर पर आदित्य ठाकरे के माथे पे लिखा जाना चाहिए कि मेरा बाप महागद्दार है। काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका। त्याच्यामुळे स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीचे आरोप करतायत हे जरा तोंड सांभाळून बोला। प्रियंका चतुर्वेदी कोण आहे होई? राज्यसभा कशी मिळवली आहे आता उघडपणे बोलणं योग्य नाही। एखाद्या महिलेबद्दल आम्ही अपशब्द वापरू शकत नाही, म्हणून आपलं जे आहे ना कर्तृत्व त्याच्यावर फोकस करा आणि त्याच पद्धतीने पायऱ्या चढा। आम्हाला शांतपणे शिकवण्याची गरज नाही। जसजशी निवडणूक मुंबईकडे सरकते तसतसा प्रचाराचा कल रंगही बदलताना दिसतोय। प्रचारात हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान या विषयांवर जोर देणं सुरू आहे। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी उत्तर मध्य मुंबईचे भाजप उमेदवार विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप केले। 26/11 अतिरेकी हल्ल्याच्या खटल्यावरून त्यांच्यावर टीका केली। तर आता वायव्य मुंबईत उबाठा शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर भाजपनं 93 सालच्या बॉम्बस्फोटातील इब्राहिम मुसावरून आरोप केले आहेत। खरं तर देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत, त्यातील आरोपींबाबत आपण सर्वांनी अतिशय गंभीर असणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।